सध्या सर्व महाराष्ट्रभर पितृपक्ष हा सुरू आहे। प्रत्येक जण आपल्या पूर्वजांना, आपल्या पितरांना अन्नदान करण्यासाठी, पिंडदान करण्यासाठी प्रयत्नशील आहेत। त्यासाठी सर्वजण अन्नदान करतात। त्यांचे ज्या दिवशी पित्र असतात त्या दिवशी पै पाहुण्यांना बोलवून पुण्य कमावण्याचे काम हे सध्या सर्वकडे सुरू आहे। परंतु आपल्या भारतात गया हे असे एक तीर्थक्षेत्र आहे की जिथे जर आपण आपल्या पितरांचे पिंडदान केले तर मागील 21 पिढ्यातील पितरांना तिथे जर आपण पिंडदान केले तर मुक्ती मिळते। तिथे भगवान विष्णू हे साक्षात त्यांचं अस्तित्व आहे असे मानले जाते। बिहारमधील गया हे बौद्ध धर्मासाठी श्रद्धास्थान तर आहेच, परंतु हिंदू धर्मातही त्या स्थानाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। असे म्हटले जाते की राजा दशरथ यांच्या मृत्यूनंतर भगवान रामचंद्रांनी तिथे आपल्या पित्याचं पिंडदान केलं होतं। त्यानंतर पांडवांनीही त्यांच्या पूर्वजांचे पित्राचे पिंडदान त्या ठिकाणी केलेले आहे। ती जागा अत्यंत पवित्र अशी आहे व तिथे आपण आपल्या पूर्वजांचे पिंडदान केले व तिथे असणाऱ्या भगवान विष्णूंच्या शिळेचे जर आपण दर्शन घेतले तर आपणही आपल्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून या जन्मातून मुक्ती प्राप्त करू शकतो व स्वर्गात स्थान मिळवू शकतो असे मानले जाते। त्याबाबत एक कथा आहे। असे म्हटले जाते की भस्मासुराचा वंशज गयासूर नावाचा एक राक्षस होता। त्याने घोर अशी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना त्याने प्रसन्न करून घेतले। ब्रह्मदेव जेव्हा प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी गयासुराला वरदान मागण्यासाठी सांगितले। त्यावेळी गयासूर म्हणे की प्रभू, ज्याप्रमाणे देवांच्या दर्शनाने लोक पुण्य प्राप्त करतात, ज्याप्रमाणे देवांना स्पर्श केल्यानंतर त्यांना पुण्यत्व मिळते, स्वर्गात स्थान मिळते, त्याचप्रमाणे मीही पवित्र होऊन जाऊ आणि माझ्या दर्शनाने किंवा माझ्या स्पर्शाने लोक पापमुक्त होऊन जाऊन त्यांना स्वर्गात स्थान मिळावे। ब्रह्मदेव तथास्तु म्हणाले व त्याला तो वर मिळाला। त्यानंतर पृथ्वीवर लोक खूप सारे लागले आणि गयासुराचे दर्शन घेऊ लागले किंवा त्याला स्पर्श करू लागले आणि ते पापमुक्त होऊ लागले। पृथ्वीवर सर्वकडे हाहाकार पसरू लागला। चिंतित होऊन इंद्रदेव व सर्व देव भगवान विष्णूंकडे जातात। भगवान विष्णूंकडे ते आपली व्यथा मांडतात। त्यावेळी भगवान विष्णू म्हणतात की तुम्ही चिंता करू नका, मी यावर नक्कीच मार्ग काढतो। त्यानंतर ते गयासुराकडे गेले। गयासूर भगवान विष्णूंना त्याच्या समोर पाहून नतमस्तक झाला व आज्ञा करण्यासाठी सांगितली। त्यावेळी भगवान विष्णू म्हणाले की मला धरतीवर यज्ञ करायचा आहे, परंतु मला पवित्र अशी जागा या धरतीवर कुठेच सापडत नाही, तू मला ती शोधून देशील? त्यावेळी गयासूर भगवान विष्णूंना म्हणाला की प्रभू, तुम्ही कशाला दुसरीकडे जागा शोधता? या पृथ्वीवर, या धरतीवर माझ्या इतका पवित्र कोणीच नाही। मी जमिनीवर झोपतो व माझ्या पाठीवरच तुम्ही यज्ञ तुमचा प्रारंभ करा। त्यानंतर भगवान विष्णूंनी ते मान्य केले। गयासूर हा पाठीवर झोपला। तो जसा झोपला पसरून तर 5 कोस पर्यंत त्याचं पूर्ण शरीर हे पांगलं होतं आणि त्यावरच भगवान विष्णूंनी यज्ञ केला। त्या यज्ञामुळे गयासुराचं सर्व शरीर हे कंप पाहू लागलं। मग भगवान विष्णूही त्यावर प्रसन्न झाले व ते म्हणाले की इथे शिळा टाकून मी कायमस्वरूपी तुझ्यावर उभा राहील व इथे माझे जे कोणी दर्शन घेतील, इथे जे पिंडदान करतील, पितरांना दान करतील, त्या सर्वांचं पापातून मुक्तता होईल व त्यांना स्वर्गात जागा मिळेल। आणि तेव्हापासून गया हे तीर्थक्षेत्र पिंडदान करण्यासाठी व पितरांसाठी खास वैशिष्ट्यपूर्ण असे मानले जाते। ते एक तीर्थक्षेत्र भारतातील अत्यंत पावन व सर्वश्रेष्ठ असं आहे। त्यामुळे लोक तिथे पूर्वजांना पितृदान करण्यासाठी, पिंडदान करण्यासाठी येत असतात। तर अशा या भारतातील ऐतिहासिक गोष्टी ऐकण्यासाठी, भारतातील ऐतिहासिक स्थळांची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर माझं विचार मंथन हे YouTube चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।